नमस्कार मित्रांनो, मॅथ मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण शिकणार आहोत कोन आणि कोनाचे प्रकार, अँगल अँड टाइप्स ऑफ अँगल्स. तर कोन म्हणजे काय सर्वप्रथम पाहूया आपण. बघा, एकच आरंभबिंदू असणाऱ्या दोन भिन्न किरणांच्या मध्ये जो अंतर्भाग असतो त्याला कोन असे म्हणतात. बघा, एकच आरंभबिंदू, इथे दोन किरण दिलेले आहेत, किरण OA आणि किरण OB. हे काय दोन किरण आहेत, भिन्न किरण आहेत आणि त्यांचा स्टार्टिंग पॉइंट म्हणजे आरंभ बिंदू O आहे. हे एकाच आरंभबिंदूतून किरण जातात आणि या दोन्ही किरणाचे अंतर्भाग काय, जो अंतर्भाग असतो त्याला काय म्हणतात, कोन असे म्हणतात. हा कोन तयार झालेला आहे हा, तर त्याला काय म्हणतात, कोन असे म्हणतात. आता इथे कोन AOB हा कोन तयार झालेला आहे. याला आपण असं पण लिहू शकतो, कोन AOB किंवा कोन A किंवा कोन BOA असं पण लिहू शकतो. चला पुढे आपण आता कोनाचे प्रकार पाहूया. पहिला आहे शून्य कोन. शून्य कोन कशाला म्हणतात पहा, ज्या कोनाचे माप 0 अंश असते त्या कोनाला शून्य कोन म्हणतात. इथे दोन किरण दिलेले आहेत, किरण OA आणि किरण OB. ते एकाच रेषेमध्ये आहेत, तर त्याचा अंश वाढलेला नाही, तो 0 अंशावरच आहे. कोन OB व किरण OB वर किरण OA हा प्लॉट केलेला आहे, त्याच्यामुळे हा 0 अंशाचा कोन आहे आणि हा 0 अंश मापाचा कोन आहे, त्यामुळे याला शून्य कोन असे म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याला झिरो अँगल असेही म्हणतात. पुढचा पाहूया, लघुकोन. ज्या कोनाचे माप 90 पेक्षा कमी असते त्या कोनाला लघुकोन असे म्हणतात. आपण आता शून्य कोन शिकलाय. शून्य कोन 0 ते 90 अंशापर्यंत जे कोन असतात त्या कोनाला काय म्हणतात, लघुकोन. आता आपण 50 डिग्री 60 डिग्री हे कोन लघुकोन आहेत. तर 90 अंशापेक्षा कमी किंवा 0 अंशापेक्षा मोठा जो कोन असतो त्याला आपण लघुकोन म्हणतात. आपण इथे दिलाय 0 अंश ते 90 अंशापर्यंतच्या कोनाला काय म्हणतात, लघुकोन असे म्हणतात. पुढचा पाहूया काटकोन. ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्या कोनाला काटकोन असे म्हणतात. इथे आता दुसरा कोणताच नाही, फक्त 90 अंशाच्या कोनाला काय म्हणतो, काटकोन. आता आकृती दिल्याप्रमाणे कोन MNO हा कोन कोणता आहे, काटकोन आहे आणि इथे 90 अंश दिलेले आहे. कुठे कुठे पुस्तकात आपल्याला असं पण दिलेले असते, काटकोन दर्शवण्यासाठी 90 अंश किंवा असा काटकोन दिला असते, म्हणजे परपेंडिक्युलर लाईन असते. एका किरणावर दुसरा किरण हा परपेंडिक्युलर म्हणजे काटकोन असतो. पुढचा पाहूया आपण विशाल कोन. याला ऑब्ट्यूज अँगल सुद्धा म्हणतात. आता 90 अंशाच्या वर 91 अंश ते 180 अंश असणाऱ्या कोनाला काय म्हणतात, काटकोन म्हणतात. ज्या कोनाचे माप 90 अंश पेक्षा जास्त आणि 180 अंश पेक्षा कमी असते त्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. बघा इथं 90 अंश पेक्षा जास्त आणि 180 अंश पेक्षा कमी, हा 135 डिग्री दिलेला आहे आकृतीत. कोन ABC तो काय आहे, विशाल कोन आहे. आता सरळ कोन, स्ट्रेट अँगल. आपण सरळ कोनाला स्ट्रेट अँगल म्हणतो. ज्या कोनाचे माप 180 अंश असते त्या कोनाला सरळ कोन असे म्हणतात. बघा, सरळ कोनामध्ये एक सरळ रेषा असते, म्हणजे इथं दोन किरण आहेत O पासून सुरू झालेले, OB आणि OA. याच्यातून काय सरळ रेषा गेली, म्हणजे हा इथून हा किरण OA इथून इथपर्यंत असा फिरला आहे, त्याच्यामुळे इथं 180 अंश तयार झालेला आहे त्याला, आणि एक स्ट्रेट लाईन तयार झालेली म्हणजे सरळ लाईन तयार झालेली आहे, त्या कोणाला काय म्हणतात, 180 अंश. पुढचा पाहूया प्रविशाल कोन म्हणजेच रिफ्लेक्स अँगल. त्याला आपण प्रविशाल कोनला रिफ्लेक्स अँगल म्हणतो. तर रिफ्लेक्स अँगल 180 ते 360 दरम्यान असतो. इथे व्याख्या पाहूया. ज्या कोनाचे माप 180 पेक्षा जास्त आणि 360 अंश पेक्षा कमी असते त्या कोनाला प्रविशाल कोन म्हणतात. बघा, 180 पेक्षा जास्त आणि
360 पेक्षा कमी. आता सरळ कोन हा 180 अंश असतो. सरळ कोन मागे पाहिले आपण. सरळ कोन 180 अंश. सरळ कोनापेक्षा थोडा मोठा असणारा कोन काय असतो? प्रविशाल कोन. पण 360 पेक्षा कमी असणारा असतो तो. ज्या कोनाचे माप 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी असते त्या कोनाला प्रविशाल कोन म्हणतात. पुढचा आणि शेवटचा पाहूया पूर्ण कोन. ज्या कोनाचे माप 360 अंश असते त्या कोनाला पूर्ण कोन म्हणतात. म्हणजे इथे दोन किरण दिलेले आहेत, एक ब्लू मध्ये आणि एक रेड मध्ये आकृतीमध्ये. हा रेड किरण पूर्ण असा फिरून असा गोल त्याच किरणवर येऊन पडलेला आहे, ब्लू किरणवर, म्हणजे निळ्या किरणावर येऊन पडलेला आहे. ते पूर्ण कोन म्हणजे 360 डिग्री पूर्ण फिरलेला आहे, त्याच्यामुळे याला पूर्ण कोन म्हणतात. जर तो तिथेच राहिला असता तर त्याला आपण काय म्हणू शकतो? शून्य कोन म्हणू शकतो. पण हा पूर्ण इथे दाखवला आहे, पूर्ण फिरलेला आहे, म्हणून हा काय 360 डिग्री. तर अशा प्रकारे आपण कोन आणि कोनाचे प्रकार शिकलेलो आहोत. तर तुम्हाला जर आवडला असेल तर मॅथ मॅजिक या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.